आज मराठी काय, अमराठी मुलं काय, ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जिथे शिकतायत, तिथे ही राजभाषा म्हणून ते मराठी शिकतायत. त्या राजभाषा मराठीचा दर्जा आपण शिकवण्याचा काय ठेवलाय? कारण भाषेची आवड निर्माण व्हायला हवी. बरोबर? म्हणजे आज आपली काही मुलं अमेरिकेत, ऑस्ट्रेलियातही आपापल्या घरांमध्ये मराठी बोलतायत. याचं कारण कदाचित तिथे पालक जागरूक आहेत, की आपण लांब आहोत तर म्हणून ती भूकही अधिक असेल कदाचित, की आपल्याला हे मिळणार नाहीये म्हणून ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असेल. पण मग आपण इथे महाराष्ट्रात राहून काय करतो आहोत? मग आज विकी कौशल यांनी एका समारंभामध्ये मराठी कविता वाचली. त्यावेळेस ते असं म्हणाले, मला हे फार विशेष वाटलं त्यामध्ये, की त्यावेळेस त्यांचे उद्गार होते, की मला शाळेत मराठी भाषा होती. म्हणून मला तेवढं ही कविता वाचणं अवघड गेलं नाही. तर हा फायदा आहे इंग्रजी शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या मराठीचा. पण आज दुर्दैवाने त्याचा दर्जा घसरताना दिसतोय. कारण तिकडे ना ही एक सक्तीची भाषा आहे. ये तो लेना ही पडता है ना पेपर. अशी जी एक भूमिका आहे ती बदलून ती आसक्तीची झाली पाहिजे, की अरे मराठी भाषेचा तास आहे.